स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहिले स्क्रीनवरती जयेशला त्याच्या हस्ते सामन्याचा सामना दिला जातोय। ही मॅच फार महत्वाची असणार आहे। पाच दोन्ही टीम्स आपण पाहतोय दुसरी मॅचला देखील सुरुवात पाहायला मिळते। शिवरुद्र 11 सापोळे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते श्री गणेश कृपा करंजाडे। या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते। दोन्ही टीम्स मध्ये चांगले प्लेयर्स चांगले खेळाडू जरूर पाहायला मिळतील। आलेले तमाम रसिक नगरीचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये। ज्या युट्यूबच्या वाहिनीनुसार जे घर बसले देखील प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचे आम्ही करूया रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचे देखील सहर्ष स्वागत। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुदाम आणि शुभम दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत। यंदाच्या गतवर्षीमध्ये खरं तर याही दोन खेळाडूंचा भरपूर बोलबाला राहिला गेला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती। आणि इथून बॉलिंग ट्रॅक वरती प्रियश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो। हा एक वेगवान गोलंदाज आहे। याही गोलंदाजाकडे चर्चा भरपूर आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट अशी फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईक रेट वरती सुदाम ज्या खेळाडूच्या नावावरती भरपूर सारे विक्रम टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने पाहिले गेलेत। आणि आता आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुदाम नाईक सध्या स्ट्राईक रेट वरती छोटा पॅक बडा धमाका। सुदाम नाईकचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का प्रेक्षक वर्गांना हे जरूर पाहायला मिळेल। पंचाचा ग्रील सिग्नल ऑन सामन्याला सुरुवात। पहिला बॉल बॅट चिन्ह जरूर पाहायला मिळाले। फक्त सन्मान दिलाय चेंडूला आणि इथून संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे। एक धाव जरूर दाखल करते पाहायला मिळते। स्ट्राईक रेट वरती फलंदाज आता पाहायला मिळेल शुभम लेफ्टी बॅट्समन आहे शुभम। याही खेळाडूकडे भरपूर टॅलेंट आहे परंतु इथे ह्या मॅच मध्ये ह्या टीम मध्ये टॅलेंट करावं लागेल प्रत्येक खेळाडूला। पहिली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळाले पीवे नैना सुपर किंग त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत होती। चौक पंचकोशीय सारंग ही टीम्स आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये खरं तर चौक पंचकोशीय सारंग टीमनं बाजी मारली गेली। भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय फटका भरपूर चांगला आहे। बॉलला फाटवला जातोय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार। शुभमच्या बॅटमध्ये हा धमाकेदार षटकार। आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय एक नंबर। आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय एक नंबर। आहे साऱ्यांची साथी आली गला आज या मैदानावर। आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर। आहे साऱ्यांची साथी आली। प्रियांश वरती आता हल्ले चढवायला सुरुवात जरूर पाहायला मिळते। शुभमच्या बॅटमधून धमाकेदार षटकार पाहायला मिळाला। दुसरा बॉल क्लासिकल फटका गॅप बघितले बॉलला फक्त पंच केला गेला। फटका भरपूर चांगला बॉल चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे। शुभमच्या बॅटमध्ये आलाय तडाका चौकाराचा धाव मिळतील 4। सातारा खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतय। सातारा खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतय। काय फलंदाजी पाहायला मिळते। शुभमच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार धावसंख्येत बदल धावसंख्येत आपल्यावरती पाहायला मिळतील 11 धावा। पुन्हा एकदा त्या दिशेला मारण्याचा प्रयत्न वेग भरपूर आहे। त्याला फक्त पंच करतोय गॅपला फक्त दिशा देतोय। कारण जेवढा वेगवान टप्पा पाहायला मिळेल तेवढा फक्त टायमिंग ही भरपूर चांगला पाहायला मिळतो। आणि जेवढे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेवढे गोलंदाज वेगवान गोलंदाजी टाकणार त्या गोलंदाजावरती हमी ठरले जातात। आणि फक्त ताकदी लावत नाहीये फक्त खेळाडू बघतो क्षेत्ररक्षण गॅप बघितले फक्त बॉलला टच करतोय आणि बॉल निघून गेलाय। शुभमच्या बॅटमध्ये हा बॅक टू बॅक दुसरा चौकार चांगली बॅटिंग बीतमध्ये पाहायला मिळाली शुभमच्या बॅटमध्ये। पुन्हा एकदा जोरदार अपील पाहायला मिळते। उत्साह जास्ती विश्वास कमी अपील भरपूर चांगली फेटाळली गेली होती आणि इथून जरूर डॉट बॉल पाहायला मिळतोय। प्रियांश वरती आपण जर विचार केला तर हा बॉल वरती थोडासा जरूर वेग देखील पाहायला मिळाला होता आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही। पॅड वरती चेंडू जरूर अडलला गेला होता आणि इथून अपील देखील की पंचाने देखील इशारा केला की बॉल थोडासा बाहेर आहे। कारण कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये। जो निर्णय असेल तो ठामपणे दिला जाईल। कारण आज आदिवासी रायगड प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा बॅट चिन्ह लागली जाते फटका भरपूर चांगला आहे। क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक इथे संपलं जातंय पहिलं पॉवर प्लेचं। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 16 धावा, म्हणजे पहिल्या पॉवरफुल बॅटिंग सध्या शुभमच्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त सुदाम नाईकनं फक्त स्ट्राईक दिली बा. स्ट्राईक एंडवरती सुदाम नाईकला आपण पाहायला गेलो होता. फक्त त्यांनी फक्त सन्मान दिला पहिल्या चेंडूला आणि त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली होती शुभमला आणि शुभमने केलेली भरपूर चांगली सुरुवात. 1 षटकार 2 चौकार आणि त्याच्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलाय. म्हणजे चांगली मी तर म्हणेन जी ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे सुदाम आणि दुसरीकडे आपण पाहतो शुभम. पहिले षटक संपले. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 16 धावा, चांगली बॅटिंग. आणि प्रत्येक टीमला सूचना असणार पण 3 मीटिंग जास्ती घ्यायची नाहीये का आपल्याला मॅचेस भरपूर खेळवायचे. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंना सूचना असणार आहे त्या, कारण 6-6 षटकांच्या मॅचेस आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळ भरपूर जातो. पहिल्या इनिंग जवळजवळ मी तर म्हणेन अर्धा तास देखील होऊन जातो. त्याच्यामुळे जास्ती 3 मीटिंग घ्यायची नाहीये, लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. पहिले षटक संपले. 16 धावा दाखल पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल शुभम, ज्याच्या बॅट मधनं जरूर मोठे प्रहार पाहायला मिळाले पहिल्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. ओमकार वरती पहिला बॉल आणि पहिला बॉल उडवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. शुभम ऑन फायर आलाय षटकार. आयोजन आले ग लाखाची एक काला फुटाचं आयोजन आले ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. 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 मी मगाशी देखील उल्लेख केला होता या खेळाडूचा, कारण शुभम आणि सुदाम नाईक हे 2 खेळाडू भरपूर ताकदवान आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट टॉप मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक. दुसरा षटकार. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय 1 नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय 1 नंबर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे सर रिफ्लेक्शन देखील आपल्याला जरूर स्क्रीनवरती पाहायला मिळाला. काय फटका पाहायला मिळाला होता. अप्रतिम बॅटिंग आपल्याला सुभाष शुभमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळतील 28 धावा, चांगली बॅटिंग. 6 षटकांची मॅच आहे. जर अशी चांगली बॅटिंग जर झाली तर मी तर म्हणेन 80+ धावा जरूर पाहायला मिळतील, कारण अजून सुदाम नाईकची बॅटिंग बाकी आहे. पुन्हा एकदा तिसरा बॉल मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि इथून थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतोय. कदाचित पहिल्या अटेम्प्टला जर चांगला थ्रो झाला असता तर कदाचित धोक्याची घंटा जरूर पाहायला मिळाली असती, पण तिथून थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळालं आणि इथून लेगबाईची एक धाव जरूर पाहायला मिळाली. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 29 धावा दाफळकीवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आता सुदाम नाईक. सुदाम नाईकला मैदानाच्या आतमध्ये चांगलं आक्रमण करणं फार महत्त्वाचं असणार आहे. प्रेक्षकांची मन जिंकेल की नाही हे प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण याही खेळाडूच्या नावावरती एक बाईक आहे आणि भरपूर चांगला खेळ याही खेळाडूच्या आपल्याला पाहायला मिळेल का हे जरूर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सुदाम नाईकला आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं खांदा टीम कडे आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतो, परंतु आज रायगड प्रीमियर लीग छोटा पॅक बडा धमाका जसाचा तसा प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतोय. सुदाम नाईकच्या पाठ मध्ये हा धमाकेदार षटकार. धाव मिळतील 6. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय 1 नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय 1 नंबर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली. धावसंख्येत बदल, धावसंख्या 35 धावा 10 फलकावरती पाहायला मिळते. काय बॅटिंग पाहायला मिळते. सुदाम नाईक एकीकडे शुभम तर दुसरीकडे सुदाम नाईक, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. का दोन्ही खेळाडू भरपूर टॅलेंटेड आहे, यांना थांबवणं फार कठीण आहे.
जर यांची बॅटिंग जर गरम झाली तर मग यांना थांबवणं फार कठीण आहे. रिव्हर्स फटका लागला तर पार, नाही तर आबाद, असं समीकरण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटला जातोय. आणि सुदाम नाईकचा रिव्हर्स फटका सक्सेसफुल, बॉल चाललाय सीमारेषे पार, चौकार. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय एक नंबर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. ही सुमाज चौकार आल्या धावसंख्येत बदल. 39 धावा दाफलवरती पाहाल बोलत्या ओमकार वरती देखील हल्ले चढवले जात आहे. पहिला षटक प्रियंचा अरिवा पहा, क्रॉस झाला, बॉलला पंच केलाय आणि बॉल चाललाय व्यासपीठाला डुकडुक करत सीमा पार. सुदाम नाईकचा ब्रँडेड चौकार. हा खेळाडू तसा आहे, जरी हाईट कमी असली, बॉडी कमी असली, परंतु जो माझ्या म्हणजे नॅशनल गेम आहे तो मैदानाच्या आतमध्ये मी जरूर आज आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये दाखवेन आणि तेच दाखवून देतोय. जरूर आपल्याला पाहायला मिळालाय चौकाराच्या सैन्य धावसंख्येत बदल. 43 धावा दाफलवरती. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलवरती 43 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ फक्त संपला गेलाय आणि 43 धावा दाफलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 16 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 27 धावा. ओमकारचं षटक भरपूर महागडं ठरलं गेलंय, कारण जशी सुदाम नाईकला स्ट्राईक मिळाली, खरं तर त्यांनी केलेली तडाखेबाजी फलंदाजी, अफलातून बॅटिंग, भरपूर चांगला खेळ सध्या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला बोलतोय. चांगला कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला, गोलंदाजाचा बोलबाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावा थांबवणं फार महत्वाचं असणार आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या दाफलवरती आपल्याला पाहायला मिळतंय 12 बॉलचा खेळ संपलाय. 43 धावा दाफलवरती पाहायला मिळतात आणि जर अशीच जर बॅटिंग 6 ओव्हर पर्यंत जर पाहिली तर 80+ धावा देखील होऊ शकतात. आणि इथून तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती अजयला पाहतोय. इथून आता अजयला चांगला कमबॅक, चांगला बॉलिंग अटॅक, चांगली लेंथ बघावं लागेल आणि खेळाडूला थांबवणं फार महत्वाचं असणार आहे, कारण आता दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने सेट झालेत. पहा, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस स्लो बॉल पाहायला मिळतोय. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. पहिलाच बॉल जरूर डॉट पाहायला मिळतो अजयचा, कारण अजयला देखील ठाऊक आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा भरपूर आल्यात आणि इथून धावा आता थोडस थांबवणं हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या बॉल वरती प्रहार चढवलाय. शतरक्षक आहे तिथे, परंतु तिथून थोडस खराब मिस्टिमिंग पाहायला मिळते, खराब शतरक्षण पाहायला मिळाला आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 45 धावा दाफलवरती पाहायला मिळते. शुभमचा झेल सुटलाय. कदाचित जर हा झेल टिपला असता तर अजून एक महत्वाचा विकेट होता, परंतु आता त्या जीवदानाचं सोनं जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. कार्पेटच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल आणि इथून सुदाम नाईकने एकच धावेवरती समाधान केलाय, कारण सुदामला देखील ठाऊक आहे, कारण आपल्याला धावा काढायचे भरपूर आणि तेच सध्या आता स्ट्राईक मिळाली आहे सुदामला. बॉलिंग ट्रॅक वरती अजयला पाहतो. अजयचं कौतुक केलं पाहिजे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा जरूर पाहायला मिळाले. ह्या बॉलवरती मिळाली फक्त 1 सिंगल, म्हणजे 3 बॉलचा खेळ संपला या षटकातला आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहायचे 3 बॉल मध्ये एखादा ब्लास्ट पाहायला मिळेल का सुदाम नाईकच्या बॅटमध्ये, आणि अपेक्षा भरपूर आहे त्या खेळाडूकडे. सातत्याने टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडूचा आपण जर इंस्टाग्राम आयडी जर ओपन केली ना, तर त्याची जी क्लास फटके ते जरूर पाहायला मिळतील. त्याचा दांडा घुल अजयचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगवला जातोय आणि इथून महत्वाचा विकेट बाद होईल. सुदाम नाईक बॅक टू द पॉवर लाईन. फुटलंय का बॉल? पंच काय डिसिजन काय? आउट. जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. प्रत्येक खेळाडूने या सूचना असतील.
आदिवासी रायगड प्रीमियर लीग आहे सातत्यानं आपल्याला ही स्पर्धा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते आणि भरपूर चांगले ऑफिशियल पंच आहेत आणि जो पंचांचा निर्णय असेल तो ठामपणे दिला जाईल. प्रत्येक खेळाडूंना विनंती असणार आहे आणि इथून सुद्दाम नाईकला मात्र मैदान सोडावं लागेल. महत्वाचा विकेट बाद झालाय आणि इथून पहिला धक्का बसला जातोय. सुदाम नाईक मात्र मैदानाच्या बाहेर. सुदाम नाईकचा विचार केला तर 5 बॉल मध्ये 15 धावांवरती खेळत होता आणि चांगली बॅटिंग. खरं तर दुसऱ्या ओव्हर मध्ये भरपूर चांगली बॅटिंग सुदाम नाईकची आपल्याला पाहायला मिळाली होती आणि इथून मात्र अजयचं दादागिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, स्लो बॉल टाकला होता आणि त्याच्यावरती फसवा चेंडू होता आणि अजयला ठाऊक आहे कारण अजय एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यामुळे कुठल्या खेळाडूला कुठला गेम प्लॅन करायचं हे त्याला भरपूर ठाऊक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे मारुती. हा एक मोठा ब्लास्ट आहे. राहिला तर मग याही खेळाडूला थांबवणं फार अवघड आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती मारुतीला आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजयचं कौतुक केलं पाहिजे. 4 बॉलचा खेळ संपला, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या जातात म्हणजे अजयनी धावसंख्या आता कुठेतरी थांबवण्याचा जरूर पाहायला मिळाला जातोय. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर दुसरं षटक अवघ्या 27 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि ते 2 षटक महागडे भरपूर ठरले गेलेत. कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग जरूर पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटक आपण जर पाहिलं ओमकारचं होतं आणि ओमकारच्या ओव्हरमध्ये 27 धावा, 3 षटकार, 2 चौकार आणि भरपूर महागडं षटक ठरलं होतं. नवीन फलंदाज बॉलिंग मारुतीला पाहतो आपण सध्या स्ट्राईक एंडवरती. नवीन फलंदाज तर नॉन स्ट्राईक एंडवरती शुभम आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट ऑफ मध्ये, बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव जरूर पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन 1च धाव मिळेल. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 47 धावा 47 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल शुभमचा आपण जर विचार केला तर 11 बॉल मध्ये 30 धावींवरती खेळतो. पाहायचंय सर 4 ते 5 ओव्हर पर्यंत हा जर खेळाडू राहिला तर नवीन एक इतिहास आपल्याला या खेळाडूच्या नावावरती जरूर पाहायला मिळेल. पण इथून चांगला कमबॅक खरं तर गोलंदाजाला करणे हे फार महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल त्याच्यावरती केलाय आक्रमण. बॉल चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. शुभमचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावलं जातं. आलाय शुभमच्या बॅटमध्ये धमाकेदार षटकार. धावा मिळतील 6. आता आवाज जो शुभमचा जो फटका पाहायला मिळाला होता, षटकार आला गेला होता शेवटच्या बॉल वरती. गोड जरूर केले गेले. कारण मी मगाशी देखील या खेळाडूची चर्चा जरूर केली गेली होती. कारण जोपर्यंत शुभम आणि सुदाम नाईक जर बाद झाला तरी शुभम मैदानाच्या आतमध्ये त्याचा नॅशनल गेम जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखवणार. आज रायगड प्रीमियर लीग मध्ये मला का निवड झाली, आज मला माझा खेळ मैदानाच्या आतमध्ये दावायचा आहे आणि ते दाखवून देतोय शुभम. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती पाहायला मिळतील 53 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचं खेळ इथं संपलंय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल म्हणजे अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जर 18 बॉल मध्ये जर अशी धुवाधार बॅटिंग जर झाली तर मी तर म्हणेन सर्वात हाय स्कोर होऊ शकतो. परंतु इथून आता गोलंदाजाला भरपूर चांगला कमबॅक आणि चांगली गोलंदाजी करावं लागेल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. श्री गणेश कृपा करंजडे टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही त्या टीम्स पाहिलं तर अंकुश वाघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगले टीम्स आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगले खेळाडू त्या टीम्स मध्ये पाहायला मिळतात आणि इथून 18 बॉलचा खेळ संपलाय आणि अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता किती धावा येतील
येणारा काल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती खरं तर शुभमचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच नंतर इथं शुभेच्छा लिहिल्या तर प्रवीण वाघे वल्लपूरना लाईव्हचा आनंद घेता या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. भरपूर या स्पर्धेचा आनंद घेत आहे ते घर बसल्या देखील लाईव्हचा आनंद घेत आहे. तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. प्रवीण वाघे वल्लभ गावावरून एक चांगले समालोचक आहेत आणि सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चांगले समालोचक आमच्या सोबत सातत्याने जोडले जातात. आणि आज खरं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेते घर बसल्या देखील. मी दादांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि या स्पर्धा भरपूर चांगल्या आयोजनासाठी भरपूर शुभेच्छा आल्या गेल्यात. कारण आदिवासी रायगड प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळं आयोजनामध्ये नो डाऊट भरपूर चांगला वेगवेगळा फॉर्मॅट आणि भरपूर चांगला व्यासपीठ ट्रॉफ्या त्यानंतर टेलिकास्ट ऑफिशियल पंच आणि प्रत्येक टीम्सला जे टी शर्ट वगैरे आपण पाहतोय भरपूर चांगला आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते आदिवासी रायगड प्रीमियर लीग. जाऊया मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतो ही नवनाथ अष्टपैलू खेळाडू आहे. नवनाथ म्हटलं तर हाही खांदा टीम कडून बिलॉंग करतोय. परंतु आज खरं तर आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते नवनाथ. पुन्हा एकदा बॅट सिनरी जरूर पाहायला मिळते. गॅप सिलेक्शन मध्ये बॉल 18 बॉल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे मिळाली फक्त एक सिंगल. आता कुठेतरी थोडस धावसंख्या थांबवण्याचं प्लॅन जरूर पाहायला मिळतोय. खरं तर शिवरुद्रा 11 सापोळी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. धावसंख्या जर पाहिली तर दाफलकरवरती पाहायला मिळतील 55 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकाला देखील सुरुवात नवनाथ. पुन्हा एकदा बॅट चिन्ह लागली जाते. फसवा चेंडू होता. विकेट किपरच्या चेंडूच्या खाली आहे. चुकी होणार नाही. अजून एक महत्वाचा विकेट बाद होईल. धक्का क्रमांक लागेल. दुसरा फलंदाज मारुती बॅक टू द पॉवर लँड. धावा जास्त आल्या तरी आम्ही कमी ठेवण्याची ताकद आमच्या गोलंदाजामध्ये आहे. आणि तेच गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फक्त बॉलला पंच केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत थोडस बदल पाहायला मिळेल. 56 धावा दाफलकरवरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल बाकी असणार आहे या षटकातला अजूनही. एक बॉल बाकी आहे ना पंच. क्लॅरिफिकेशन आमचे स्कोरर बोलताय. पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वरती सिंगल, चौथा बॉल विकेट, पाचवा बॉल ओके. षटक संपलं गेलंय. थोडस स्कोरर कडनं थोडेसे चुका पाहायला मिळतील. परंतु चुका होत असतात. खेळाडूकडनं पण होतात, समालोचन कडून पण होतात आणि स्कोरर कडनं पण होतात. आणि एक एक चुकी होत असते क्रिकेटमध्ये.
नक्कीच पहिल्या 2 बॉलवरती सिंगल सिंगल आले होते, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट आणि शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय अजय. बॉलिंग ट्रॅक वरती 5वं षटक. अजयचा पहिला बॉल, पहिलाच बॉल, वेग भरपूर पाहायला बोलतोय. अवघड आहे आता इथून मोठे फटके. जास्तीत जास्त ट्राय आता शुभमला घेणं हे फार महत्वाचं असणार आहे, कारण शुभमची बॅटिंग भरपूर चांगली सध्या पहिल्या ओव्हर पासून जी धुवाधार बॅटिंग केली आहे आणि सध्या शुभम हा फलंदाज थोडस गरम पाहायला मिळतो, त्याच्यामुळं त्या खेळाडूकडे जास्तीत जास्त ट्राय घेणं फार महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा हा बॉल पहा, पहिला बॉल थोडासा वेग रीतीने पाहायला मिळाला होता, हा बॉल थोडासा चेंजेस मध्ये पाहायला होतं. बॉल जसा त्यांनी रिलीज केला, सोडला गेला, तिथून थोडस स्लो पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला आणि इथून प्रत्येक बॉल थोडेसे वेगळ्या दिशेचे आपल्याला पाहायला मिळतात, कधी फास्ट, कधी स्लो, कधी टर्न देखील केले जातात, म्हणजे थोडंसं अवघड असणार. स्ट्रायक वरती फलंदाज आपण पाहतोय रितेश. सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतो अजयचा. तिसरा बॉल वरती हल्ला जरूर चढवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रितेशच्या बॅट मध्ये येतो हा धमाकेदार षटकार, धाव मिळतील 6. दहा धावा दिल्या होत्या आणि एक विकेट देखील काढली होती आणि आता इथून पुन्हा एकदा 5व्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट अप मध्ये बॉलला उडवला जातोय, फटका भरपूर चांगला, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. रितेशच्या बॅट मध्ये येतो हा धमाकेदार चौकार, धाव मिळतील 4. फार महत्वाचं आहे कारण धावा भरपूर आल्या गेलेत आणि इथून चौकाराच्या साईडने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण वरती पाहायला मिळतील 66 धावा. एक षटकार, एक चौकार रितेशच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. जरी सुदाम नाईक बाद झाला त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी खरं तर आता या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम बॅटिंग करत असताना श्री गणेश कृपा करंजाटे टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि इथून जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं मी तर म्हणेन फार महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा बॉलला पंच केला जातोय आणि इथून फलंदाज होईल बाद. अप्रतिम झेल टिपला जातोय, फटका भरपूर चांगला होता, क्लासिकल फटका होता. टप्पा बघितला त्यांनी बॉलवरती पंच केला गेला होता आणि थोडस क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं होता आणि इथून अप्रतिम झेल देखील टिपला गेला होता. नक्कीच आपण जर रितेशचा विचार केला तर पंचायत समितीमध्ये निवडणूक देखील झालेला आहे आणि एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहे ना. आज क्रिकेटवरती अफाटून प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि भरपूर चांगली बॅटिंग रितेशच्या बॅटमधनं जरूर आम्हाला पाहायला मिळाली होती. एक षटकार, एक चौकार जरूर पाहायला मिळाले होते. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शुभम चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा एक बिग हिटर आहे, गाडेश्वर गावावरून बिलॉंग केलाय. आज सातत्यानं जे भोलेनाथ गाडेश्वर टीमचा कॅप्टन कुल आज खरं तर करंजाटी टीम कडे आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, जसाचा तसा प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमच्या बॅट मध्ये आल्याला सुरुवात केली, षटकारांना धाव मिळतील 6. षटकाराच्या साईने 72 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक संपला जाते आणि 5 षटकांचा खेळ इथं संपला गेला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच शुभम चौधरीचा मी उल्लेख केला त्यांनी प्रत्युत्तर जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. जे भोलेनाथ गाडेश्वर टीमचा कॅप्टन आहे आणि आज खरं तर त्यांना देखील एक रायगड प्रीमियर लीग मध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला खेळायला. आज खरं तर श्री गणेश कृपा करंजाटे टीम कडे बिलॉंग करतोय आणि भरपूर चांगला खेळ शुभम चौधरीचा देखील पाहायला मिळतोय. तर एकीकडे शुभम जर पाहिला
आल्याला सुरुवात केली, एकच बॉल खेळाय 6 धावींवरती खेळतो आणि एकीकडे शुभमला पाहिलं तर 37 धावींवरती खेळतोय. चांगली बॅटिंग दोन्ही शुभम नावाचे वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता राहिलेला 6 बॉलचा खेळ बाकी, टार्गेट सेट कुठपर्यंत असेल आता येणारे 6 बॉल मध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि 6 बॉल मध्ये जर असेच जर ठोके आले तर मी तर म्हणेन 80+ धावा जरूर आता पाहायला मिळतील. आमचे स्कोरर मित्र आम्ही जरूर मगाशीच बातचीत केली, कारण 2 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 27 धावा. आणि खरं तर त्या 2 षटकाचा जो टार्गेट आम्ही बघितला गेला त्याच्यानंतर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर जर अशीच जर बॅटिंग झाली तर जवळ 80 ते 90+ दिलेली धावा होतील. परंतु आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे, येणारे 6 बॉल मध्ये किती धावांपर्यंत टार्गेट सेट असेल हे जरूर आता पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमित, कमी वयाचा खेळाडू आहे अमित आणि तिथून पाहायचे पूर्ण जबाबदारी आता अमित वरती आहे. किती धावा रोखवेल तर एकीकडे शुभमला पाहतोय लेफ्टी बॅट्समन. येणाऱ्या 6 बॉल मध्ये एक नवीन इतिहास शुभमच्या नावावरती पाहायला मिळेल का? सध्या 37 धावींवरती खेळतोय. पहिला आलाय आणि त्याला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पार्किंग प्लॉट मध्ये. शुभमच्या बॅटमधून हा षटकार, धावा मिळतील 6. थँक यू सो मच. भरपूर चांगलं सगळी डीजीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात. दुसरा बॉल गारपीटच्या साईडने टॉलवला जातो, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव जरूर पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न परंतु तिथं नाकार, कारण दोन्ही खेळाडू बिग हिटर आहेत. दोन्ही खेळाडू आता धरठोक काम करणार आहे याच्यामध्ये नो डाऊट. षटकार आल्यानंतर फक्त सिंगल मिळाले, सिंगलच्या मदतीने धाव संख्येत बदल. 79 धावा 10 फलकावरती लागल्या जात आहे. चांगली बॅटिंग 44 धावींवरती सध्या खेळतोय शुभम 15 बॉल मध्ये. चांगली बॅटिंग स्ट्राईक वरती शुभम चौधरीला पाहतोय. त्याच्याही बॅटमधनं जरूर आल्याला सुरुवात केली षटकारानं आणि दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत, त्याच्यामुळे भरपूर चांगला खेळ सध्या पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल होता, आक्रमण केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 80 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार पुढे एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित. फुल टॉस बॉल, आक्रमण तर जरूर केला गेलाय. फटका फसला होता, थोडस करा फंबलिंग पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि तो थोडासा थ्रो देखील थोडासा करा पाहायला मिळालाय, परंतु 2च धावा पाहायला मिळतील. 2 धावीने धाव संख्येत बदल. धाव संख्या 82 धावा 10 फलकेवरती पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. 46 धावींवरती खेळतोय शुभम. अर्धशतक आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला शुभमचं पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. वा भाई वा, काय फटका पाहायला मिळतोय. शुभम बॅट वरती करायचे. रायगड प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक ठोकला जातोय शुभमच्या नावाचा बोलवाला मैदानाच्या आतमध्ये. वेल प्लेड. दुसरा अर्धशतक, क्या बात आहे. बॉल द्यायचं लगेच आतमध्ये. या खेळाडूची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोर टाळ्यावर हरकत नाहीये. प्रेक्षकांची मन जिंकले गेलेत. काय फलंदाजी पाहायला मिळते. भरपूर चांगली बॅटिंग. हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडस करा फंबलिंग. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाब सीमा पार. आलाय चौकार, धाव मिळतील 4. षटक क्रमांक इथं संपलं जात 6वं आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण करते पाहायला मिळतील 92 धावा. 93 धावांचं लक्ष करायचंय पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम.
शिवरुद्र 11 सापोली टीमला भरपूर चांगली बॅटिंग खरं आपल्याला पाहायला मिळाले. शुभमची दुसरा अर्धशतक पाहायला मिळाले या खेळाडूच्या नावावरती. काय फलंदाजी गेले, अप्रतिम बॅटिंग. माझे आयोजन आले ग लाखाची एक कालापूर तालुक्याचं आयोजन आले ग आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. 13 बॉल आणि 56 धावेंवरती खेळला होता आणि तोही नोट आउट राहिला गेला. शुभम अप्रतिम बॅटिंग. अवसमध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळेल सातत्यानं. आज खरं तर या स्पर्धेचा 4था दिवस, ज्यांचा गोड आवाज आपल्याला पाहायला मिळाला अजिंक्य सरांचं आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील एक चांगले समालोचक. या परिसरामध्ये मी तर म्हणेन सातत्यानं त्यांना भरपूर चांगले कॉल्स येतात जातात आणि एक चांगले समालोचक आहेत. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. आवाजामध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील अजिंक्य सर. खरं तर आज संदीप बोराडे सर असतील, यश मालकर, मी स्वतः अंकित मालुसरे, पण अजिंक्य भाऊड ज्या वेळेला जोडीला नसतात त्यावेळेला अगदी चुकल्यासारखं वाटतं. पण नेहमीच खऱ्या अर्थानं आपण बघतोय की ते ज्या वेळेला आमच्या जोडीला असतात त्या वेळेला कॉमेंट्री सुद्धा खुलते आणि त्यांनी या मोसमात धुमाकूळ घातलाय. सुरुवात केली खरं तर पुण्यापासून. पुण्याला ते जवळजवळ 10 ते 12 दिवस होते ऍज अ कॉमेंटेटर. तदनंतर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित स्पर्धा, खरं तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती ट्रॉफी बदलापूरची स्पर्धा, मयूरदादा पिसेकर यांची ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकला. माथेरानला 2-3 दिवस त्यांचं समालोचन आपण ऐकलं आणि नक्कीच 28 तारखेला या मैदानावरती त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे मित्र अजिंक्य भाऊड सर. थँक्यू डीजे. तुम्हा सर्वांचं प्रेम आणि त्या कारणास्तव अगदी विविध स्पर्धेमध्ये आमचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. पुन्हा एकदा मनोज पसाळे तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 36 बॉलमध्ये 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 17 बॉलमध्ये 52 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळली आणि एकूणच आपण पाहतोय 18 बॉलला फेस करत शुभमनं 56 धावा. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. सुदाम नाईक त्या संघाचा कॅप्टन आणि त्याच्या सोबतीला शुभमनं देखील चांगली बॅटिंग केली. संघाला जे हवं होतं ते मिळून दिलं. या अगोदर आपण पाहिलं मनोज यांनी देखील खूप चांगला उल्लेख केला की सुदाम एक चांगला खेळाडू आहे. इंस्टाग्राम ID वरती आम्ही देखील त्यांना फॉलो केलंय. काय जबरदस्त बॅट्समन आहे, परंतु आज प्रभावशाली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज शुभमनं त्याचं देखील कौतुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. शुभम एक चांगला खेळाडू आहे. मारुती आपण पाहतोय त्याने देखील चांगली बॅटिंग झाली. रितेशने देखील तितकी चांगली साथ दिली आणि शुभम चौधरी देखील आपण पाहतोय त्याची देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. अंपायर ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. 36 बॉलमध्ये 93 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी नवनाथ आणि अजय बॉल तयार.
पहिलाच बॉल लो फुल टॉस आणि बॉल अगदी दणदण करत चाललाय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध सीमारेषा चिरत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. आयोजन आलं ग लाखात एक कालापुराचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. साहिल गावडे खूप चांगली गीतं या ठिकाणी वाजवत आहेत. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा कव्हर करण्यात आली आहे. ऑफिशियल पंच देखील आपण TK कुरुंगले सर आणि त्यांच्या सोबतीला अविनाश पारंगे सर यांना पाहतोय. म्हणजे ही स्पर्धेचा गाजावाजा का होऊ नये. अगदी ऑफिशियल पंच तदनंतर ऑफिशियल कॉमेंटेटर आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. उत्तम असं डीजेची सर्व्हिस या ठिकाणी आपण पाहिली आणि त्याच बरोबरीनं लाईव्ह KTC लाईव्ह टीम या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. नक्कीच आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्वा खऱ्या अर्थानं कैलासदादा म्हात्रे यांच्याकडून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की जी इलेक्ट्रिक बाईक आहे स्कूटी आहे ती खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पुन्हा एकदा कैलासदादा म्हात्रे साहेबांचा आपण आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. कैलासदादा म्हात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य हे नाव फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित नाहीये. महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचे फॅन फॉलोईंग आपण पाहिलेली आहे आणि त्यांचा मित्र परिवार ज्या वेळी कैलासदादा म्हात्रे कोणत्याही स्पर्धेमध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये जातात ना त्या वेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय, कित्येक चांगल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये पाहिलाय. आणि येणाऱ्या आपण दिवसामध्ये पाहतोय की कैलासदादा म्हात्रे यांचं आगमन आपण जरूर या स्पर्धेसाठी पाहणार आहोत. प्रकाशजी पवार सर आम्हाला ही माहिती पुरवतायत. खऱ्या अर्थानं प्रकाश पवार एक हुशार व्यक्तिमत्व आहेत. उपाध्यक्ष खऱ्या अर्थाने या ते स्पर्धेचे राहिलेत. परंतु त्यापेक्षा मी म्हणेन की त्यांचा कटाक्ष फार चांगला आहे की ही स्पर्धा कशी झाली पाहिजे, बेस्ट टू बेटर कशी झाली पाहिजे त्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित. पहिली महत्वाची विकेट नवनाथ हा फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. दिवस या स्पर्धेचा आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या या ठिकाणी जमवली आहे. एकूणच आपण पाहिलं तर 92 जमवल्या, 93 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे. जर या 93 धावसंख्येचा शोध घ्यायचा असेल ना तर मनोज आपण पाहिलं तर सुरुवातीपासून आक्रमणाशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. आणि सागर पवार देखील आम्हाला सांगतायत की जर एक षटक 3 धावसंख्येचं आलं ते आलं नसतं ना तर 100+ धावा या ठिकाणी झाल्या असत्या. बॉल तयार. यावेळेस जेलला कॅरी केलं, शॉर्ट पॉइंट लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज आपण पाहतोय मिळवतोय शुभम चौधरी ही बॅक टू बॅक दुसरी सफलता. ठोक डीजे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आहे सारची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे सारची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे सारची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आपण पाहतो की चिचकामला सोंडाई माता चिचकामला टीमचा हाईस्ट होता 89 या धावा त्याने जमवल्या होत्या आणि आता ते रेकॉर्ड ब्रेक करत खूप चांगली बॅटिंग राहिली. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत असताना संघ टॉस जिंकला होता करताना. श्री गणेश कृपा करंजाडे श्रेया स्वराज 11 वडगर या टीमनं आणि तो त्यांचा निर्णय आहे ना तो निर्णय अगदी सफल ठरला. आणि अगदी आपण पाहतोय की एकूणच त्याने धावा जमवल्या त्या 92 आणि 93 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करतीये शिवरुद्र 11 सापोली. वेगावरती स्वार झाला. आता वेग देखील तितकाच चांगला टप्पा सापडलाय गोलंदाजाला आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. शुभम चौधरीचं बॅटिंग चांगली राहिली. शुभम कातकरी या खेळाडूकडून जबरदस्त बॅटिंग राहिली. खऱ्या अर्थानं त्याने एकूणच धावा जमवल्या 18 बॉलमध्ये 56.
17 मध्ये त्यांनी 50 कंप्लीट केली आणि शेवटच्या बॉलवरती देखील त्याने चौकार लगावला. आणि एकूणच पाहतोय आपण सुरुवात जशी दमदार केली होती तसं शेवट देखील त्यानं गोड केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की डावकुरे आताचा तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसला. त्याचा ट्रान्स आहे ना तो आगला वेगळा होता. गोलंदाजांना अगदी त्याचा ट्रान्स ओळखता आला नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहतो स्टँड अँड डिलेवरचे फटके त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहिले. चौपर फटकेबाजी त्यांनी केली. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चारही दिशेनं त्याची फटकेबाजी राहिली पहिल्या 17 मध्ये. खऱ्या अर्थानं आता दुसऱ्या 17ला जशी सुरुवात झाली ना तशी विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8 धावा 10 फलकावरती या ठिकाणी आहेत. आणि इथून पुढे जर खऱ्या अर्थानं शिवरुद्र 11 सापोली टीमला जर जिंकायचं असेल तर आक्रमणाशिवाय कोणताही पर्याय तुमच्याकडे नसेल. आक्रमण जर झालं तर धावा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट करायची असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बरसणं गरजेचं असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज मनोज. दिशा द्यायची होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु अखेर बॉल सीमारेषा गाठली आहे. 4 धाब्यांसाठी येतोय हा दर्जेदार चौकार. चौकार आला लेग बाय स्वरूपात. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय गोलंदाज मनोज. पहिला चेंडू देखील चांगला टाकला होता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडस ठिसूल पाहायला मिळालं. परंतु तदनंतर स्वतःला सिद्ध करत गोलंदाज मनोजनं टाकलेला हा डॉट बॉल फलंदाज अजयच्या अगेन्स्ट. बोला तयार. यावेळेस अगदी दिमागाचा उपयोग केला आणि तदनंतर थर्डमॅन सीमारेषा पलीकडे मारलेला हा लाजबाब चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 16 या अंकावरती. आणि यावेळेस बेमिसाल स्ट्रोक बॉल जाईल खऱ्या अर्थानं डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन सीमारेषाच्या अगदी मधोमध मारलेला हा लांबच लांब फलंदाज अजयच्या बॅट मधून सिक्सर. षटकार ठोकतोय फलंदाज अजय. आता आक्रमणाला त्यांनी सुरुवात केली. कानमंत्र त्याने घेतलं. जसं आम्ही उल्लेख केला होता की आक्रमणाशिवाय आता तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये आणि त्या आक्रमणाला सुरुवात केली आहे. 22 धावा 10 फलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 22 धावा 10 फलकावरती 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. आणि आतापर्यंत आपण पाहतोय ना की खऱ्या अर्थानं 22 या धावसंख्येवरती रोखलंय खऱ्या अर्थानं शिवरुद्र 11 सापोली टीमला. खूप चांगला आकडा आता आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा 10 फलकावरती आहेत. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की या मॅच मध्ये आता इथून पुढे ट्विस्ट पाहायला मिळतील. येणारी 4 षटकं अजूनही बाकी असतील. एकूणच 93 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता आणि विजयासाठी अजूनही गरज आहे ती 71 या धावसंख्येची. 24 चेंडू आणि 71 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा इथून पुढे. चोवीस बॉल मध्ये आता 71 धावसंख्येची गरज. स्पर्धेचे शिल्पकार आपण या ठिकाणी पाहतोय महादेव पिरकट, त्याचबरोबरीनं प्रकाशजी पवार उपाध्यक्ष या स्पर्धेचे. त्यांच्या जोडीला शरद वाघे असतील, शरद ठोंबरे असतील, त्याचबरोबरीनं जयेश पारदे असतील, धनंजय पवार असतील,
आणि सचिव आपण पाहतो विष्णुदादा खैर, ज्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई विष्णू खैर नुकताच आपण पाहतो नवनिर्वाचित जिल्हा परिषद त्या सदस्य झाल्यात आणि गोव्यावरून सर्व सूत्र ते हलवत आहेत. गोव्याला आता ते फिरण्यासाठी गेले. बराच दिवस आपण पाहतो इलेक्शनच्या गडबडीमध्ये ते होते आणि खऱ्या अर्थानं आत्ताच कुठे मी तर म्हणेन ते फ्री झाले असतील आणि तदनंतर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं बराचसा परिश्रम त्यांनी या निवडणुकीमध्ये भोगला आणि तदनंतर अगदी आपण पाहिलं ना की दामू खैर हे पहिले जिल्हा परिषद सदस्य होते आणि तदनंतर आपण पाहतोय की वैशालीताई विष्णू खैर यांना जिल्हा परिषद सदस्य होत असताना आपण पाहिलंय. दामू खैर आदरणीय दामू खैर आणि आमच्या वडिलांचं फार जवळचं घट्ट नातं होतं. पूर्वी आम्ही विष्णू खैर ज्यावेळी आम्ही लहान होतो ना त्यावेळी विष्णू खैर यांच्या घरी सातत्यपूर्वक जेवण करायला जायचो आणि ज्या वेळी आम्ही कर्जतला जायचो ना त्यावेळी मधून रस्ता आहे त्या रस्त्याने खऱ्या अर्थाने कर्जतला जायचो. वामडलवरून तो शॉर्टकट आहे भिलवलेवरून, तिथून आम्ही सातत्यपूर्वक विष्णू खैर यांच्या घरी आवर्जून जायचो. यावेळेस आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध बॉल या ठिकाणी जाईल डॉट आणि आपण पाहतो तिसऱ्या षटकाला सुरुवात काय दमदार केली आहे. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकले. गोलंदाज शुभम चौधरी एक खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पॉवर प्लेचं त्यांनी पहिले षटक टाकलं. 8 धावा जरूर खर्ची केल्या परंतु 2 महत्वपूर्ण विकेट त्याने त्या ठिकाणी प्राप्त केल्यात. इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय शुभम. लगातार हा तिसरा चेंडू देखील डॉट येईल का? सचिन पारधी त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला कॅरी केलं शॉट फाईन लेग वरती. महत्वाची विकेट. अजून एक धक्का, अजून एक हादरा मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज या ठिकाणी ओमकार ओहिल बाद. चौधरी या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना निशांत बागडे पहिल्या दिवशी आम्ही खूप एन्जॉय केलं या स्पर्धेला. खऱ्या अर्थानं रफ अँड टफ मॅच आपण शेवटपर्यंत पाहिल्या. तदनंतर दुसऱ्या दिवसामध्ये देखील थोड्या फरकाने मित्र म्हणून चांगल्या मॅच झाल्या परंतु ज्या खेळाडूंकडून अपेक्षा होती ना त्या खेळाडूंकडे अपेक्षा भंग झाल्या. असं वाटलं होतं जे टॉपचे संघ होते ना ज्या टॉपचे खेळाडू होते त्या खेळाडूंकडून प्रकाश पवार सर खेळ चांगला झालाच नाही आणि खऱ्या अर्थानं त्या भरपूर चांगल्या अपेक्षा होत्या त्या खेळाडूंकडून. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं अजय भस्माला खेळत असताना विशाल वाघमारे वरद 11 नाणेवली टीम कडून खेळत असताना इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याकडून राहिली. सोहेल पवार देखील त्या टीमचा हिस्सा होता. तदनंतर आपण पाहतोय की दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं कुणाल निकमला खेळताना पाहिलं. तदनंतर आपण पाहतो त्यांच्या अगेन्स्ट दर्श 11 सुधागड अगदी बरेचसे चांगले खेळाडू त्या टीमचा देखील हिस्सा होते परंतु काही खेळाडूंना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. आठवणीत राहणारे ते क्षण अगदी आपण ते त्या ठिकाणी पाहिले आणि त्याच बरोबरीनं आता या चौथ्या दिवसामध्ये आपण खऱ्या अर्थानं प्रवेश करत असताना मेडन षटक टाकेल का? मेडन षटक टाकेल का? परंतु नाही. आलटी पलटी आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. स्विचिटचा हा फटका दुधारी तलवार. लगी तो आबाद ना लगी तो बर्बाद आणि या ठिकाणी फटका लागलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4.
या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक कॅमेऱ्याकडे प्रत्येक आपण पाहतो बॅनरकडे कॅमेरा तुम्ही फिरवायचा आहे. आपण पाहतोय की वैशालीताई विष्णू कैर, तदनंतर शानवाज खान उद्योजक, त्याचबरोबरीनं महेंद्र शेठ थोरवे साहेबांकडे आपण पाहतोय हा कॅमेरा येत असताना. त्याचबरोबरीनं तदनंतर आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचा बॅनर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. उद्योजक विनोद शेठ भोईर यांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. तदनंतर परशुराम शेठ डरवडा आणि त्याचबरोबरीनं जयवंतीताई इंदोळा यांच्या बॅनरकडे आपण या ठिकाणी कॅमेरा पाहतोय. तदनंतर वंदनाताई शरद वाघे यांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबरीनं उषा अंकुश ठोंबरे यांचा बॅनर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, जिल्हा परिषद सदस्य. तदनंतर रामदास शेठ काईनकर, त्याचबरोबरीनं ललिताताई काईनकर यांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबरीनं मुरलीधर पाटील यांचा बॅनर, त्याचबरोबरीनं प्रफुल्ल शेठ विचारे यांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. सुधाकर शेठ घारे या नावाचं वादळ आपण नुकताच पाहिलं आणि प्रशांतदादा ठाकूर खऱ्या अर्थानं दमदार आमदार त्यांचा बॅनर आपण त्या ठिकाणी पाहतोय. सुरेशदादा पाटील माजी सरपंच आणि त्यांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. विद्यमान आमदार दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबरीनं मंगेश शेठ वाकडीकर रायगड जिल्हा परिषद सदस्य त्यांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. राजू शेठ पिरकट आणि नागेश शेठ होला त्यांचा बॅनर त्या ठिकाणी आपण पाहिला. तदनंतर निखिल शेठ मालुसरे, त्याचबरोबरीनं सागर देशमुख यांचा बॅनर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ. गोपाल शेठ सुरवाशी आणि रवींद्र शेठ मात्रे यांचा देखील बॅनर. चला आता नंतर आपण इनिंग ब्रेक्स मध्ये देखील बॅनर आपण आपल्या कैद करणार आहोत. मनोहर शेठ भोईर साहेबांचा देखील बॅनर समोरच्या दिशेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं प्रत्येकाने काही ना काहीतरी या स्पर्धेसाठी दिलंय आणि त्यापेक्षाही मी तर म्हणेन आयोजकांवरती त्यांचं प्रचंड प्रेम राहिलंय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फक्त दिशा दिली, फक्त दिशा दिली, शांत डोक्याने या पटक्याला खेचलं. बॉल जाईल तडमान सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. आयोजन आले ग, लाखाची एक कालापुटाचं आयोजन आले ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. चौकार लगावला फलंदाज अजय या फलंदाजानं. यावेळेस पटका फसेल, उंचाई जास्त आहे, लंबाई कमी आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेलला केलं कॅरी आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी अजय या चेंडूवरती होईल झेल बाद. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर.
नक्कीच आपण पाहतोय ना की महादेव शेठ पिरकड असतील, त्याचबरोबरीनं प्रकाशजी पवार असतील, शरद ठोंबरे असतील, शरद वाघे असतील, विष्णुदादा खैर असतील, जयेश पारदे असतील, धनंजय पवार असतील, हे सांगतायत की हम साथ साथ है. आणि ज्यावेळी तुम्ही एक असाल ना त्यावेळी तुम्ही नेक असाल. आम्ही प्रत्येक दिवशी या शब्दाचा उल्लेख का करतोय, कारण की एकीचं बल आणि मिळतं फल. कोणताही वाद विवाद या सर्व जे आयोजक आहेत ना त्यांच्यामध्ये नाही आहेत. कोणताही मित्र म्हणेन जलाव वृत्ती त्यांच्याकडे नाहीये. जो कार्य करतोय ना त्याच्या हातामध्ये ते काम सोपवलं आणि त्या कारणास्तली दरवर्षी त्याच दिमागदार देखण्या आयोजनामध्ये आपण या सर्व आयोजकांना आयोजन करत असताना पाहिलेलं आहे. 16 बॉल 63 धावसंख्येची गरज होती. या षटकातील आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ संपलाय. चौदा बॉल मध्ये आता 62 धावसंख्येची गरज. हा चांगला फटका फिरून केलाय, अक्रॉस द लाईनचा फटका, बॉल जाईल वन टप्पे अखेर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. आपण या ठिकाणी पाहतोय 12 बॉल मध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. अनिकेत निकम यांच्या बॅनर कडे खऱ्या अर्थानं आपण पाहत होतो कॅमेरा फोकस करत असताना. त्याचबरोबरीनं या ठिकाणी प्रकाश पवार सर तुम्ही 2 मिनिटं या ठिकाणी यावं. आपण पाहतोय मालू शेठ निरगुडे आणि नारायण शेठ निरगुडे यांच्या बॅनर कडे आपण कॅमेरा पाहत होतो. चला नंतर आता इनिंग ब्रेक्स मध्ये या प्रकाश सर. बारा बॉल आणि 54 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज अंकुश. इथून देखील धावसंख्येचा पाठलाग होऊ शकेल. आपण पाहिलं जर पहिल्या 17 बॉल मध्ये 56 केल्यात फलंदाज शुभम कातकरीनं, तर खऱ्या अर्थानं का 12 बॉल मध्ये 56 होऊ शकत नाही. यावेळेस फटका दमदार, क्षेत्ररक्षक आहेत, झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलं जातं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेचला होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं की झेल ड्रॉप झालं. भाग्यश्री अश्विनी 11 खऱ्या अर्थानं सारंग पालेवाडी टीमचे खेळाडू होते ना, खऱ्या अर्थानं प्रकाशजी पवार सर त्यांनी खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. असं आम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवसामध्ये ना तेच क्वालिफाय होतील सुपर 12 मध्ये, कारण की प्रत्येक खेळाडू त्यांचा षटकारानं खातं ओपन करत होता आणि प्रत्येक खेळाडू किमान 10+ धावा जमवत होता. मैदानाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर 10+, 15+, 20+ धावा ते करत होते. आणि शेवटच्या क्षणाला अगदी खऱ्या अर्थानं त्यांनी तो सामना गमावला. कैरे गावचा सुपूत गणेश वाघे त्याने झेल ड्रॉप केला आणि तिथून आपण पाहतोय सुपर 12 पासून ते दूर राहिले. 10 बॉल मध्ये आता 52 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज. अविनाश वाघाची वाडी टीमचा खेळाडू कालचा दिवस असं वाटलं होतं त्यांची देखील चांगली खेळी राहील, परंतु तसं काही घडलं नाही. आपण पाहतोय एक कॅच मधून त्यांना मॅचच्या बाहेर सोडला आणि घरचा रस्ता स्पर्धेच्याच बाहेर त्यांना निघावं लागलं, घरचा रस्ता पकडावा लागला. परंतु क्रिकेटमध्ये आम्ही सातत्यपूर्वक हेच सांगत असतो की कॅचेस विन द मॅचेस.
पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु तसं घडलं नाही. आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ना प्रकाश पवार सर, तेच झालं. झेल ड्रॉप झाले, मिसफिल्ड झाली आणि त्या कारणास्तव खऱ्या अर्थाने धाबा होत असताना आपण पाहिल्या. परंतु चांगल्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने चांगला खेळ होईल असं वाटलं होतं. पहिल्या दिवसामध्ये अजय बस्मा, सोहिलदार पवार यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने बरेचसे म्हणजे चांगले खेळाडू आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने बरेचसे चांगले खेळाडू आदिवासी समाजामध्ये देखील आहेत. आणि त्यांचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं, जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. मॅच एकतर्फी होण्याची चिन्ह, 7 बॉलमध्ये 51 धावसंख्येची गरज. नक्कीच आपण चर्चा करणार आहोत. मोहन पारदीनं देखील 17 बॉलमध्ये 52 धावा याच मैदानावरती जमवल्या. बरसला खऱ्या अर्थानं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबरीनं शुभम कातकरीनं देखील आपण पाहतोय 17 बॉलमध्ये याच मॅच मध्ये 52 धावा जमवल्या. अजय बस्माची देखील चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये राहिली. सोहिलदार पवार यांची गोलंदाजी तेज तयार राहिली. अविनाश वाघ या गोलंदाजानं अविनाश वाघ सगळ्यात महागडा गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं, आणि त्याची देखील गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये चांगली राहिली. परंतु शेवटच्या मॅच मध्ये जो खेळाडू होता ना धामणीचा, अविनाश वाघ यांच्या स्वप्नात देखील तो काल रात्री आला असेल, झोपूच दिलं नसेल. सुरेश उघडा काय अप्रतिम 9 बॉलमध्ये 40 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याने केली. असं वाटलं होतं प्रकाश पवार सर की शेवटची मॅच दर दिवशी रफ अँड टफ होते, परंतु तसं काही करून दिलं नाही. फलंदाज सुरेश उघडा दामणी गावचा तो सुपूत, आणि त्यानं 9 चेंडूमध्ये 40 धावा जमवल्या. आणि तब्बल पहिल्याच ओव्हरमध्ये अविनाश वाघच्या अगेन्स्ट काय अफलातून बॅटिंग त्यानं केली. चौकार षटकार सरळ बॅटनं आडव्या बॅटनं आलटी पलटी तो खेळत होता, आणि 27 धावा अविनाश वाघच्या अगेन्स्ट त्यानं कुठून काढल्या. अविनाश वाघला खरोखर काल झोप नसेल आली, कारण की एक चांगला गोलंदाज आहे. आता प्रकाशजी पवार सर यांनी देखील आम्हाला सांगितलं की अविनाश वाघ एक सगळ्यात महागडा गोलंदाज आहे, आणि त्या महागड्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं सांगितलं काल. आणि त्यानं 40 धावा ठोकल्या. 6 बॉल आणि 51 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज सुमित. यावेळेस चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये 20 शेप मध्ये आपण का क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव जरूर मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने समीकरण आता बदलेल. शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 50 या धावसंख्येची. चला आपण पाहतो विनर संघांमध्ये मॅच असेल. चौक पंचकृषी सारंग या टीमनं पहिली मॅच जिंकलेली आहे. चला त्यांचे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. शेवटचे आता निर्णायकारक आपण पाहतोय या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चार बॉल आणि 50 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ही मॅच एकतर्फी होत असताना मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चांगले होते, परंतु डायरेक्ट हिट झालं नाही आणि त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळेल. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 49 धावसंख्येची गरज आहे. ऑफिशियल पंच मेन पंचाच्या भूमिकेमध्ये अविनाश पारंगे सर यांना आपण पाहतोय. त्याचबरोबरीनं टीके कुरुंगले सर. अगदी 4 दिवसामध्ये आजचा 4था दिवस, 4थ्या दिवसातील आपण पाहतोय ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये, परंतु अचूक निर्णय या दोन्ही पंचांनी मैदानाच्या आतमध्ये दिलेत. काल प्रवीण भोजने सावले संघाचा अगदी ओपनिंग प्लेअर त्याला आपण पंचांची भूमिका पार पडत असताना पाहिलं. चांगली त्यांची देखील अंपायरिंग खूप चांगली राहिली. काल अविनाश पारंगे सर काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये दाखल होऊ शकले नव्हते, परंतु आज आपण पाहतोय पुन्हा एकदा त्यांना मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका पार पडत असताना डॉट येतोय. कोणती धाव मिळणार नाही. 2 बॉल आणि आता 49 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 49 धावसंख्येची गरज. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. आम्ही केटीसी लाईव्ह टीमला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की प्रत्येक छायाचित्रण ते या स्पर्धेच्या माध्यमातून टिपत आहेत. प्रत्येक अनमोल क्षण अगदी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. परंतु अजिंक्य पवार, तुम्ही लाईव्ह मध्ये जर बघत असाल ना तर तुम्ही आमचं काम केलं नाही. काल दिवसभरापासून आम्ही सांगतोय की दिवसभरामध्ये त्यांना मेसेज करत होतो की आमची व्हिडिओ क्लिप नंतर फोटोज आम्हाला मिळाले पाहिजेत. आणि जरूर अजिंक्य पवार एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. निशांत बागडेने हात वरती केले. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नाहीच आहे. बॉलिंग तयार, बॉलर तयार.
यावेळेस फटका त्या ठिकाणी फसेल, डॉट बॉल येतोय आणि आपण पाहतोय की आज सामना बऱ्याचशा फरकानं म्हणजे बऱ्याचशा अंतरानं या ठिकाणी जिंकला. 49 धावेनं हा सामना या ठिकाणी जिंकलाय. तो या ठिकाणी श्री गणेश कृपा करंजाडे, श्रेया स्वराज 11 वडगर टीमनं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तत्पूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं खऱ्या अर्थानं 18 बॉल मध्ये 56 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग केली तो शुभम कातकरी ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. भिजलो जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सांगत शुभमनं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की या ठिकाणी 18 बॉल मध्ये 56 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग केलं. एक विकेट शुभमनं एक विकेट देखील प्राप्त केलेली आहे. म्हणजे ऑलराऊंडर काम